मानव समाचार, मानवता के हक में। मालेगाव महानगरपालिकामध्ये या ठिकाणी आपण व्हिजिट केली आणि या व्हिजिटमध्ये सर्व पदाधिकारी उपस्थित होते, नागरिक उपस्थित होते। सन्मान्य आयुक्त साहेबांनी सर्व जे काही अधिकारी आहेत संबंधित तर त्यांना आढावा बैठक त्यांनी जी माहिती दिली, त्या माहितीच्या अनुषंगाने अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी पुरवठा योजना, भुयारी गटार योजनेच्या संदर्भामध्ये जे काही कामं त्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहेत तर त्या ठिकाणी काही मुद्दे उपस्थित झाले, तर त्या संदर्भात स्वतंत्र मीटिंग लावून त्यांना चर्चा करायला सांगितलेलं आहे। दुसरा मुद्दा म्हणजे ज्या काही 11,000 घरकुल योजना ही मंजूर झाली आणि त्या माध्यमातून जे काही निवासस्थान बांधले गेलेले आहे, तिथे अतिक्रमण आहेत, त्याचप्रमाणे आरोग्य सेवा असेल, पाणी पुरवठा असेल, विद्युत असेल, तर तिथे देखील त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात सांगितलं। आणि शाळांच्या संदर्भामध्ये जे काही प्राथमिक शाळा असतील, माध्यमिक शाळा असतील, त्या अनेक वर्षापासून काही इमारती आहेत तर त्याचं रिनोव्हेशन करणं हे अतिशय गरजेचं आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय असेल, बेंचेस असतील बसण्यासाठी, त्याचप्रमाणे ज्या काही शौचालय असतील ते देखील त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी सूचना केलेली आहे। आणि त्याच्यासाठी ज्या काही अडीअडचणी येतील तर त्या देखील सांगण्यास सांगितलेलं आहे की त्याच्यासाठी लागणारं जे बजेट आहे तर त्यासाठी आपण पाठपुरावा करू अशा सूचना दिल्या। त्याचप्रमाणे जे काही आरोग्याच्या संदर्भामध्ये आपलं एक हॉस्पिटल हे कार्यरत आहे, परंतु ऑपरेशन थिएटर एकच असल्यामुळे दिवसातून 10 सीझर त्या ठिकाणी होतात, डिलेवऱ्या होतात, तर त्या ठिकाणी व्हिजिट देऊन आपल्याला अजून ते एखाद्या ऑपरेशन थिएटर करता येणं शक्य असेल तर ते, आणि डॉक्टरांची एक मीटिंग घेऊन मानधनावरती काही डॉक्टर जर तयार असतील तर त्या संदर्भामध्ये सांगितलं। आणि दुसरं वाडे हॉस्पिटल जे आहे ते 4 महिन्यांनी सुरू होतं आहे, तर हा लोड तिकडे जाईल आणि जे नागरिक आहेत त्यांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी निश्चितपणे आपल्याला प्रयत्न करायचे आहेत। अनेक ठिकाणी म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलच्या संदर्भात देखील सूचना करण्यात आल्या, तिथे देखील लवकरात लवकर व्हिजिट देऊन तिथे मीटिंग घेऊन निश्चितपणे सूचना देणार आहे। स्वच्छतेचे प्रश्न आहेत, सफाई कामगार असतील किंवा बदली सफाई कामगार असतील तर ते होता कामा नये, किंवा बदली शिक्षक शिकवतात ते पण होता कामा नये, तसं जर झालं तर लगेच कारवाई करावी अशा सूचना मी या ठिकाणी दिलेली आहे। कारण प्रश्न असा आहे की महानगरपालिका हा निश्चितपणे आपल्या शहराचा आत्मा असतो आणि त्या माध्यमातून लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी ही मदत होते आणि ते प्रश्न हे निश्चितपणे सुटले पाहिजे, नियमानुसार सगळी कामं झाली पाहिजे, कुठेही भ्रष्टाचार नको अशा पद्धतीने। एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केंद्र सरकारने जो कांद्याबाबत जे धोरण अवलंबलं त्याच्यात शेतकरी फार पिळून निघाला आहे आणि त्यातच आता मका जो आहे 5 लाख टन मका हा बाहेरच्या देशातून आयात करण्यात येणार आहे, तर त्याच्यामुळे आता कांद्यापाठोपाठ मक्याचा सुद्धा शेतकरी हा मरणाला टेकला आहे। याबाबत विरोधी पक्ष म्हणून तुमची काय भूमिका राहील, तुम्ही काय सांगा? नाही, आता असं आहे की आपले सन्माननीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान साहेब यांना मी ऑलरेडी अधिवेशनाला गेले होते तेव्हा मी त्यांना निवेदन दिलेले आहे। त्याच्यामध्ये जो काही कांदा प्रश्न आहे, जे कांदा उत्पादक शेतकरी असेल, कापूस उत्पादक शेतकरी असेल, धान्य उत्पादक शेतकरी असेल, तर त्या संदर्भामध्ये पहिली गोष्ट म्हणजे की त्यांना MSP प्रमाणे स्वामीनाथन कमिटीच्या शिफारसीनुसार भाव दिला पाहिजे, हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न असा आहे की शेतीसाठी जे काही बियाणं, खतं, पेस्टिसाइड्स आणि शेतीची अवजार त्याच्यावरती 18% GST द्यावा लागतो, तो GST हा रद्द करण्यात येतो। आणि तिसरी गोष्ट जे काही आयात निर्यात धोरण आहे ते फ्लक्च्युएटिंग आहे, याच्यात स्थिरता नाही आहे,
त्याच्यामुळे शेतकरी हा भरडला जातो. तर त्याच्यासाठी एक कमिटी करून ते आयात निर्यात धोरण जे आहे ते निश्चित करण्याच्या संदर्भात मी ऑलरेडी पत्र हे दिलेलं आहे. आपला कांदा जो आहे तो जायला 40% निर्यात शुल्क लागत आहे आणि तिथून जो मका येणार आहे त्या मक्याला 0% आयात शुल्क लावलेलं आहे. आणि नाशिक जिल्ह्यातलं प्रमुख पीक म्हणजे कांदा आणि मका ह्या दोनच जागावर नाशिक जिल्हा हा जगतो आहे. तर तुम्ही काय म्हणता? तेच मला सांगायचं की ही अनियमितता आहे. म्हणजे जिकडून येणारा जो माल आहे त्याला निर्यात शुल्क नाही आणि आपल्याला ते करावं लागतं. आणि हा अन्याय हा शेतकऱ्यांवरती होतो. आणि खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे, परंतु त्या कृषीला त्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने प्रदान करण्याच्या संदर्भामध्ये शासनाने प्रयत्न केले पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही आवाज उठवलेला आहे आणि उठवणार.